नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। आजच्या एका नवीन प्रवासामध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मित्रांनो, मी आता आलोय नॅशनल पार्क बोरिवली इथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपला प्रवास होणार आहे बोरिवली नॅशनल पार्क मधील कान्हेरी गुंफांमध्ये। कान्हेरी गुंफा ही खूप जुनी गुंफा आहे आणि या आधी आपण जोगेश्वरी लेणी, महाकाली लेणी या दोन लेण्यांवरती सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो तुम्ही आपल्या चॅनल वरती जाऊन बघू शकता। जास्त वेळ न घालवता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। उद्यानामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर त्यांनी काही फलक लावलेले आहेत आणि या फलकांमध्ये काही नियमावली आहेत, तर काही पर्यटकांसाठी ज्या सूचना आहेत तर त्या दिलेल्या आहेत। या नियमावली आणि पर्यटकांसाठी दिलेल्या सूचनांचा आपल्याला काटेकोरपणे पालन करणं। येथून महाराष्ट्र शासनाच्या कान्हेरी गुंफेला जाणाऱ्या बसेस देखील अवेलेबल आहेत। प्रति व्यक्ती 103 रुपये याप्रमाणे आम्ही 3 तिकीटचे 309 रुपये देऊन उद्यानात प्रवेश केला आणि समोरच्या BSTच्या बसने आता आपण कान्हेरी लेण्यांपर्यंत जाणार आहोत। प्रति व्यक्ती 10 रुपये असा चार्ज या बसमध्ये आकारला जातो। दोन्ही बाजूला असलेल्या निसर्गरम्य वातावरण आणि दाट हिरवळीच्या प्रदेशामधून आता जो आमचा प्रवास आहे तर तो आपल्या BSTच्या लाल परीने सुरू झाला। कान्हेरी लेणी या मुंबईपासून सुमारे 32 किलोमीटर तर ठाण्यापासून सुमारे 8 किलोमीटर आणि मुंबई उपनगरातील बोरिवली स्टेशन पासून सुमारे 6 किलोमीटर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आहेत। महाराष्ट्र राज्यातील उत्तर मुंबईमधील बोरिवली या ठिकाणी असलेल्या साष्टीच्या अभयारण्यामध्ये या ज्या लेण्या आहेत त्या कोरलेल्या आहेत। वाटेमध्ये आम्हाला एक छोटासा घाट सेक्शन लागला आणि तो घाट सेक्शन पार करून आम्ही कान्हेरी गुंफांच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो। मित्रांनो, समोर जो तुम्हाला पायरी मार्ग दिसतोय ना, तर या पायरी मार्गाने आता आपण गुफेपर्यंत जाणार आहोत। पण त्याआधी तुम्हाला एक बोर्ड दाखवतो। या बोर्डावरती त्यांनी कान्हेरी गुंफेबद्दल जी काही माहिती आहे तर ती त्यांनी इथे सविस्तरपणे दिलेली आहे आणि ही माहिती वाचूनच आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी ज्या कान्हेरी गुंफेच्या लेण्या आहेत तर ह्या लेण्या भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीमध्ये येतात। इथे वन्य प्राण्यांना कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ देण्यास सक्त मनाई केलेली आहे। समोर जे तुम्ही तिकीट घर बघताय तर त्या ठिकाणी जाऊन आता आपल्याला तिकीट काढायचे आणि या बोर्डावरती त्यांनी जे तिकीटचे रेट आहेत तर ते दिलेले आहेत। प्रति व्यक्ती 25 रुपये याप्रमाणे आम्ही 3 तिकीट काढले आणि त्याचे 75 रुपये झाले आणि तिकीट सांभाळून ठेवायचे आहे, कारण पुढे मेन गेट वरती गेल्याच्या नंतर आपल्याला ती त्यांना द्यावी लागणार। कृष्णगिरी या शब्दाचा अपभ्रंश होऊन कान्हेरी झाला असे मानले जाते। गौतमीपुत्र राजा सातकर्णी याच्या कालखंडामध्ये या लेण्या कोरल्या गेल्या असाव्यात। या लेण्यांमधून आपल्याला बौद्धकालीन कला व संस्कृतीचे दर्शन घडते। या ठिकाणी आपल्याला एकूण 109 गुंफा आहेत। समोर जो तुम्ही मॅप बघताय तर या मॅप मध्ये संपूर्ण गुंफांकडे जाण्याचा जो मार्ग आहे तर तो दाखवण्यात आला आहे। तर आपण इथे फोटो वगैरे काढून जर घेतला तर आपल्याला पुढे गेल्याच्या नंतर गुंफा शोधायला जास्त अडचण येणार नाही। कान्हेरी गुंफांचा परिसर अतिशय स्वच्छ आणि नीटनेटका आहे। या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने देखील खूप चांगली खबरदारी घेण्यात आलेली आहे। त्यांचे जे गार्ड आहेत तर ते ठिकठिकाणी आपल्याला दिसून येतात। या ठिकाणचं जे पावित्र्य आहे तर ते राखण्याचं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आणि ते मला वाटतं आपण नक्कीच करायला पाहिजे। या ठिकाणी बौद्ध भिक्खूंसाठी सभागृह, खोल्या, विहार अशा अनेक प्रकारच्या वास्तू आहेत। या ठिकाणी बुद्ध आणि अवलोकितेश्वराच्या मूर्त्या ज्या आहेत तर त्या पाषाणामध्ये कोरलेल्या आहेत। इथे आपल्याला मोठमोठाले खांब देखील दिसून येतात। अखंड कातळामध्ये कोरलेल्या या लेण्या आहेत आणि या लेण्यांमध्ये आपल्याला वास्तुकलेचं दर्शन होतं। येथील संशोधनामध्ये 51 शिलालेख आणि 26 वचननामे मिळाले। या लेण्या ज्यावेळी आपण बघतो ना त्यावेळी मनामध्ये एक प्रश्न सतत येतो की त्यावेळी अशी कोणती टेक्नॉलॉजी असेल की त्या टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने त्यांनी हे लेण्या दगडामध्ये कोरल्या असतील।
Thank you.
तर मित्रांनो आता आपल्या कान्हेरी ज्या लेणी आहेत तर त्या सगळ्या फिरून झालेल्या आहेत आणि आता इथून आपण पुढे जाणार आहोत नॅशनल पार्कच्या म्युझियम मध्ये। त्या ठिकाणी वन्य प्राणी आहेत तर त्यांचं जतन करून ठेवण्यात आलेलं आहे। कारण मी याआधी 3-4 वेळा इकडे आलेलो पण मला म्युझियम मिळालं नाही बघायला, तर यावेळी नक्की म्युझियम बघणार मगच घरी जाणार। कन्हेरी गुंफेमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला साधारण 1.5 ते 2 तास संपूर्ण कन्हेरी गुफा फिरण्यासाठी वेळ लागतो आणि इथे आल्याच्या नंतर आपल्याला कॅन्टीनची सुविधा आहे, टॉयलेटची सुविधा आहे। ते लोक ज्याप्रमाणे इथे आतमध्ये येताना जो चार्जेस घेतात तर त्याप्रमाणे त्यांनी इथे आपल्याला ज्या सेवा सुविधा आहेत त्या सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत। बस जी दिसते ती महाराष्ट्र शासनाची बस आहे, त्याची प्रत्येकी 25 रुपये तिकीट आहे आणि ते एका वेळी यायचे आणि जायचे असे 50 रुपये चार्ज करतात। आणि ही जी BSTची बस आहे तर त्या बसची प्रति व्यक्ती 10 रुपये तिकीट आहे। कान्हेरी लेणी बघून आता मी पोचलोय प्राणी संग्रहालयाच्या इथे। मित्रांनो मी आता म्युझियमच्या आतमध्ये आलेलो आहे आणि इथे जे प्राणी ठेवलेले आहेत तर त्या प्राण्यांची जी स्किन आहे तर ती ओरिजिनल आहे असं आम्हाला त्यांनी सांगितलं। तर आता तुम्हाला आतून म्युझियम कसं आहे तर ते दाखवतो। म्युझियम मध्ये प्रवेश केल्यावरच आपल्याला लगेचच समोर हा वाघ दिसतो आणि या वाघाची जी स्किन आहे ना ती ओरिजिनल आहे आणि त्याचं याने इथे जतन करून ठेवलेलं आहे। असला भयानक वाटतोय तो। जवळजवळ 6-6.5 फुटाचा हा वाघ आहे। अद्विक कोण आहे? टायगर। टायगर आहे मित्र। या ठिकाणी वेगवेगळ्या प्रजातीचे जे पक्षी आहेत तर त्यांचं इथे जतन त्यांनी केलेलं आहे, तुम्ही बघा। आणि ज्यावेळी आम्ही आतमध्ये प्रवेश केला त्यावेळी आम्हाला त्यांनी सांगितलं की हे सर्व ओरिजिनल आहे, त्यांची जी स्किन आहे ती ओरिजिनल आहे। मी नॅशनल पार्कला याआधी बऱ्याच वेळा आलो पण या प्राणी संग्रहालयाबद्दल मला आयडिया नव्हती। जर तुम्ही नॅशनल पार्कला जर आलात तर नक्की या संग्रहालयाला भेट द्या। त्यांनी काचेचा बॉक्स बनवलाय आणि त्याच्या आतमध्ये ना पूर्ण असं जंगलाचं सीन क्रिएट केलाय। आणि बघा समोर आहे ना इथे टायगर आणि हा इथे वरती झाडावरती बसलाय बिबट्या। इथे एक माहिती दिली आहे त्यांनी, हे बघा। आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की ज्यावेळी हा जो वाघ आहे तो हा पाणवठ्यावर येतो त्यावेळी इथे असणारा बिबट्या त्याला घाबरून हा वरच्या झाडावरती जाऊन लपून बसतो। आणि ह्याच्यातून इथे एक गोष्ट दर्शवली जाते की शेवटी ज्याची इथे दहशत आहे तर तो वाघ इथे आल्याच्या नंतर आपला हक्क गाजवतो आणि त्याच्या एरियामध्ये तो दुसऱ्या कोणालाही थारा देत नाही। त्याच्या बाजूला एक बिबट्या हा झाडांच्या आणि खडकांच्या कपारीमध्ये लपून बसलाय आणि खालच्या बाजूला ना असे डुक्कर जात आहेत आणि तो त्यांच्यावरती नजर ठेवतो आणि ज्यावेळी तो डुक्कर त्याच्या टप्प्यामध्ये येतो त्यावेळी तो त्याच्यावरती झडप घालून त्याची शिकार करतो। प्राण्यांच्या वरती जी स्किन आहे मी परत तेच तुम्हाला सांगतोय, त्याच्या वरती जी स्किन लावलेली आहे ना त्यांनी ती स्किन ओरिजिनल आहे। तुम्ही इथे वाघ आणि वाघिणीचं एक जोडं दाखवलं आणि वाघिणीच्या पुढ्यामध्ये तिची जी पिल्लं आहेत त्याच्या बाजूला इथे एक खवले मांजर आणि हा एक प्राणी आहे, मला वाटतं कदाचित हा रान मांजर आहे। इथे त्याने मोठा रोहित पक्षी त्याचं इथे जतन करून ठेवलेलं आहे आणि इथे बाजूला असलेलं हे पांढऱ्या पाठीचं गिधाड तुम्हाला जवळून दाखवतो मी। घुबड आशियाई सिंहाचं जे निवासस्थान आहे तर ते इथे त्यांनी दाखवलेलं आहे। आणि हा बघा हा सिंह। मित्रांनो नॅशनल पार्कला तुम्ही ज्यावेळी भेट द्याल त्यावेळी ह्या संग्रहालयाला आवर्जून येऊन भेट द्या, कारण या ठिकाणी जे प्राणी त्या लोकांनी ठेवले त्या प्राण्यांच्या
ज्या स्किन आहेत त्या ओरिजिनल आहेत आणि त्या त्यांनी जतन करून ठेवलेल्या आहेत. आपण टायगर सफारीला येतो तर त्या टायगर सफारी पासूनच थोडंसं पुढे आल्याच्या नंतर हे संग्रहालय आहे. तर इथे आल्याच्या नंतर नक्की भेट द्या आणि हे प्राणी बघा, पक्षी बघा. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इथे जतन करून ठेवलेला आहे हा ठेवा आणि अशा गोष्टी क्वचित पाहायला मिळतात. नॅशनल पार्कमध्ये आल्याच्या नंतर जर हे तुम्ही बघितलात नाही तर तुमची फेरी पूर्ण होईल असं मला वाटत नाही. तर मित्रांनो नक्की या आणि या संग्रहालयाला भेट द्या, इथले प्राणी बघा, तुम्हाला खरंच आवडेल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कान्हेरी गुंफा आणि नॅशनल पार्कमधील म्युझियम या 2 गोष्टी कव्हर केल्या. जर तुम्ही कधी नॅशनल पार्कला भेट द्याल तर त्यावेळी ह्या 2 गोष्टी आवर्जून बघा. त्याशिवाय तुम्हाला इथे टायगर सफारी, नौका विहार अशा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत. तर इथे आल्याच्या नंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या ठिकाणी तुम्ही जाऊन फिरू शकता आणि निसर्गाचा आनंद घेऊ शकता. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत काळजी घ्या.